शिबिर चालू आहे, काय काय तपासणी केली आपण? आता हे शिबिर चालू आहे ना, ह्यामुळं अत्यंत चांगल्या प्रकारे सुके साहेबांनी या ठिकाणी प्रोग्राम ठेवलेला आहे. कारण निवडणूक झाल्यानंतर त्यांनी प्रथम एक काम हाती घेतले, ते अति उत्तम काम हाती घेतलेलं आहे. कारण लोकांच्या आरोग्याचा प्रश्न सुटला तर लोक चांगल्या प्रकारे काम करू शकतात आणि आपलं जीवन जगू शकतात. तर आम्ही या ठिकाणी आमची तपासणी केलेली आहे. मी आपलं रक्त तपासणी केली, बीपी तपासणी केली, शुगर माझं क्लिअर कट आहे. अशी हे सुद्धा तपासणी करायला बाहेर आपल्याला पैसे द्यावे लागतात. ही तर मोफत होते, ती चांगल्या प्रकारे सेवा आहे. अनेक प्रकारच्या काही लोकांच्या आता तपासणी झाले, त्यांचे काही दाताचं असेल, कुणाचं अनेक डोळ्याचं असेल, तर ते बाहेर तिकडं चांगल्या ठिकाणी हॉस्पिटलला नेऊन त्याची सुविधा उपलब्ध करणार आहेत. त्यामुळं ह्या तपासणीमुळं त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे आरोग्य तपासणीबद्दल. नसरापूरमध्ये आरोग्य शिबिराचं आयोजन झालंय, काय कशा सुविधा मिळाल्या आपल्याला? अतिशय सुंदर असं डॉक्टरांचा प्रतिसाद आहे आणि व्यवस्थितरित्या सगळ्या जे चेकअप आहे ते सगळे डॉक्टर आणि सिस्टर्स लोक चांगले करतायत. हा जो उपक्रम जो घेतलेला आहे सुके साहेबांनी अतिशय असा सुंदर आहे. मेन म्हणजे आरोग्य जर माणसाचं चांगलं असेल तर पुढच्या गोष्टी आपल्याला आपोआप व्यवस्थित होतात. आरोग्य आणि शिक्षण हे जे त्यांनी हाती घेतलेले आहे ते अतिशय उत्तमरित्या त्यांनी हे सुविधा दिलेल्या आहेत. आणि बहुतेक आमच्या नसरापूरमध्ये महिलांचा जास्त प्रसिद्ध आहे आणि इथून पुढेही चांगल्या तऱ्हेने प्रतिसाद मिळणार आहे. किमान सकाळपासून जी गर्दी होती ती आतापर्यंत थांबलेली नाहीये. किमान 5 वाजेपर्यंत तरी ही गर्दी अशीच राहणार आहे. आणि ज्यांचं चेकअप नसेल झालं त्यांनी लवकरात लवकर यावं आणि इथे चेकअप करावं एवढीच मी नसरापूरकर वासियांना विनंती करते आणि सुके साहेबांचे मनापासून आभार मानते. समर्थ युवा फाउंडेशन आणि सह्याद्री उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने माननीय भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस राजेशजी पांडे साहेब असतील, बोरवेल्ला मुळशीचे लोकनेते संग्रामदादा थोपटे साहेब असतील, तसेच नवनियुक्त जिल्हा परिषद सदस्य पोपटराव सुके साहेब यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी नसरापूर नगरीमध्ये आज मोफत आरोग्य शिबिराच्या कार्यक्रमाचं आयोजन केले. आणि हे एका गावापुरतं नसून या वेळू आणि जिल्हा परिषद गटातील 33 गावांमध्ये हे आरोग्य शिबिर आपण गावोगावीमध्ये जाऊन फिरता दवाखाना आहे आपला. त्यामुळं डोळ्यांचे चेकअप असतील, रक्ताचे काही सगळ्या टेस्ट असतील, त्यानंतर दातांच्या काही तपासण्या असतील आणि सर्वच महिलांच्या काही तपासण्या असतील, तर या आपण प्रत्येक गावामध्ये जाऊन करतोय. आणि हे नुसतं चेक करून नाही तर इथून पुढच्या काळामध्ये जे काही ऑपरेशन्स करावे लागतील ते ऑपरेशन सुद्धा माननीय पोपटराव सुके साहेब यांच्या तसेच माननीय पांडे साहेब, राजेशजी पांडे साहेब यांच्या संयुक्त विद्यमाने भविष्य काळामध्ये त्याही ह्याचं निदान केलं जाणार आहे. आणि खूप चांगला प्रतिसाद नसरापूरमध्ये आज आम्हाला मिळतोय. उद्या देगावला आहे, परवा कुरंगवडीला आहे, असे प्रत्येक गावामध्ये जाऊन आम्ही करतोय. आणि हे सामाजिक काम आता निवडणुका नुकत्याच होऊन गेलेल्या आहेत. एक चांगलं बहुमत या सर्व लोकांनी माननीय पोपटराव सुके साहेबांना दिलेलं आहे. परंतु ही जबाबदारी आता वाढलेली आहे. त्यामुळे आरोग्य असेल, शिक्षण क्षेत्रामध्ये साहेबांचं मोठं काम आहे. इथून पुढच्या काळामध्ये रोजगाराचे काही प्रश्न असतील, रस्ते, काही व्यायामशाळा असतील, इथून पुढच्या काळामध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये माननीय पोपटराव सुके साहेबांच्या माध्यमातून एक चांगलं काम या वेळू नसरापूर जिल्हा परिषद गटामध्ये तुम्हाला सर्वांना दिसेल, एवढंच या निमित्तानं सांगतो.